आज एक सुंदर तुम्हाला मी जंगलामधील कथा सांगणार. जंगलामध्ये असणारे प्राणी कोण? सिंह, एक गाढव आणि एक कोल्हा. हे तिघ मित्र असतात. कोण असतात? आणि एकदा काय करतात, हे तिघ जण मिळून काय करतात, म्हणतात आपण चला आपण काय करूया, तिघ मिळून आपण शिकारीला जाऊया. कुठं जाऊया? आणि मग सिंह, गाढव आणि कोल्हा हे तिघे मिळून कुठे जातात? जंगलामध्ये शिकारीला जातात आणि त्या ठिकाणी एक मोठी शिकार पकडतात. एका हरणाची शिकार करतात. आणि मग शिकार केल्यानंतर सिंह म्हणतो गाढवाला, काय कर, त्याचे आता 3 भाग कर. काम कुणी मिळून केलंय? तिघांनी मिळून केलंय ना, मग याचे 3 काय कर, भाग कर. गाढव बिचारा आपलं इमाने इतबारीनं काय करतो, त्या केलेल्या शिकारीचे 3 भाग करतो. सारखे 3 हिस्से तिघांना करतो. आणि मग ते सारखे केलेले 3 हिस्से पाहिल्यानंतर सिंहाला राग येतो. सिंहाला काय येतो? राग येतो. आणि ते त्या गाढवावरती झडप घालतो आणि त्या गाढवाला ठार मारून टाकतो. ठार मारल्यानंतर सगळी स्तब्धता पसरते. आणि मग सिंह आता कोल्ह्याला म्हणतो, कोल्हे दादा, तू आता याचे समान भाग कर. कोल्हा काय करतो, त्या एवढ्या मोठ्या शिकारी मधला फक्त थोडासा भागच आपल्या स्वतः पुरता ठेवतो. थोडासा भाग आपल्या पुरता घेतो आणि राहिलेला सगळा भाग सिंहाकडे ढकलतो. असं केल्यानंतर सिंह त्याला म्हणतो की असं करायला तुला कुणी सांगितलं रे? त्यावर चतुर कोल्हा म्हणाला, मला हे आता गाढव सांगून गेला. काय म्हणाला? या ठिकाणी कथा संपली. काय बोध घ्यायचं रे या कथेतून? का मारलं गाढवाला? सांग, पुरा सांग ना. सिंहानं गाढवाला का मारला असावं? हा हा, सिंहाला त्यातला मोठा भाग पाहिजे होता ना. सिंह आहे ना शेवटी. गाढव आणि सिंह याच्यामध्ये फरक आहे का नाही? ज्यावेळेस गाढव मेलं, गाढवाची शिकार केली सिंहानं, त्यावेळेस कोल्ह्यानं काय केलं, छोटा भाग त्याला ठेवला आणि मोठा सिंहाला दिला. सिंहानं विचारलं, हे तुला कुणी सांगितलं? तो काय म्हणला, मेलेल्या. म्हणजे कोल्ह्यानं जर त्याचे पुन्हा समान भाग केले असते तर सिंहानं काय केलं असतं? कुणाला? एखादी जर आपल्याकडून चूक झाली किंवा समोरच्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. लक्षात आलं का? समोरच्याकडून एखादी चूक झाली तर त्या चुकीचं निरीक्षण करून, तिचं पुनरावलोकन करून आपण त्या चुकीमधून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो ना, पुढच्यास ठेस मागचा शहाणा. तसं आपण शहाणं झालं पाहिजे. आपण पण त्या समोरच्या सारखी चूक केली नाही पाहिजे. म्हणून तर कोल्ह्याचा जीव काय झाला? वाचला ना. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.